नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे असा एक सुपर सॉफ्ट स्पॉन्जी आणि हेल्दी केक जो रवा आणि गव्हाच्या पिठापासून बनतो. यामध्ये मैदा नाही, ना ओव्हनमध्ये केलंय ना कुकरमध्ये. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा केक आपण मिक्सरच्या भांड्यातच अगदी कमी भांडी वापरून तयार करणार आहोत आणि बेक करणार आहोत, लोखंडी भाकरीच्या तव्यावर. त्यामुळे ज्यांच्याकडे ओव्हन नाही तेही हा केक अगदी सहज बनवू शकतील. तर सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा घेतला. आता त्यामध्ये पाव वाटी गव्हाचं पीठ घातलं. यानंतर पाऊण वाटी साखर घालायची आहे. एवढी साखर अगदी योग्य आहे, केक छान गोड होतो. आता हे तिन्ही पदार्थ मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊया. तर बघा, छान अशी बारीक पावडर तयार झाली आहे. या पद्धतीने आता यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचे आहे, अर्धी वाटी दही आणि पाव वाटी तूप घालूया. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालते, पण तुपामुळे केकला छान चव येते आणि तो अधिक मऊ होतो. तुम्ही इच्छित असाल तर तेलही वापरू शकता, पण माझ्या मते तूप वापरल्यास केक अगदी हेल्दी आणि चविष्ट लागतो. आता हे चमच्याने हलकेच मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया. तर बघा, अगदी गुळगुळीत आणि सुंदर मिश्रण तयार झालं आहे. आता हे एका भांड्यात काढून थोडंसं फेटून घेऊया. आता झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवूया, म्हणजे रवा छान फुलून येईल. तोपर्यंत पुढची तयारी करूया. इथे मी टूटी फ्रुटी घेतली आहे. आज आपण फ्रूट केक बनवत आहोत, त्यामुळे टूटी फ्रुटी घातल्यावर केक दिसायलाही सुंदर दिसतो आणि खायलाही मस्त लागतो. त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. असं केल्यामुळे टूटी फ्रुटी केकच्या तळाशी बसत नाही. चला, आता केक टिनला सर्व बाजूंनी तूप लावून घेऊया. त्यानंतर बटर पेपर ठेवूया. जर बटर पेपर नसेल तर थोडंसं गव्हाचं पीठ बुरबुरलं तरी चालेल. आता त्यावरही हलकंसं तूप लावून घेऊया. इथे मी गॅसवर माझा लोखंडी भाकरीचा तवा ठेवला आहे. मी नेहमी याच तव्यावर केक बनवते. त्यावर एक स्टँड ठेवून तवा 10 मिनिटे मंद आचेवर प्रीहीट होऊ देऊया. तोपर्यंत आपलं मिश्रण बघूया. बघा, रवा छान फुलला आहे. आता त्यामध्ये 2 थेंब व्हॅनिला इसेन्स घालूया. त्याऐवजी तुम्ही वेलची पावडरही वापरू शकता. आता हे चमच्याने मिक्स करूया. आता 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे दोन्हीही ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर थोडंसं दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण एकाच दिशेने व्यवस्थित फेटायचं आहे. असं केल्यामुळे मिश्रणात हवा तयार होते आणि केक छान स्पॉन्जी होतो. यामध्ये टूटी फ्रुटी घालून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. चला, आता हे मिश्रण केक टिनमध्ये ओतूया. मिश्रण ओतल्यानंतर मला वाटलं की हा टीन थोडा लहान पडेल, कारण केक फुलल्यानंतर बाहेर येण्याची शक्यता होती. म्हणून मी हे मिश्रण मोठ्या डब्यात ट्रान्सफर केलं. आता वरून थोडी टूटी फ्रुटी पसरवून सजवूया.
तयार डबा थोडंसं टॅप टॅप करून तव्यावर ठेवायचं आहे आणि त्यावर मोठं झाकण ठेवायचं आहे. आता मंद आचेवर 40 ते 45 मिनिटं केक बेक होऊ द्यायचा आहे. तर बघा 45 मिनिटानंतर एक सुरी किंवा चमचा त्यामध्ये चेक करून बघूया. तर बघा काहीही चिकटलं नाही, म्हणजे आपला केक अगदी छान तयार झाला आहे. बघा बटर पेपरही अगदी सहज निघतो आहे आणि बघा किती सुंदर जाळीदार मऊ आणि स्पॉन्जी केक तयार झाला आहे. हा केक इतका मऊ आणि हलका होतो की प्रत्येक घास तोंडात विरघळतो. रवा आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे हा नेहमीच्या केकपेक्षा अधिक पौष्टिक आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा पाहुणे आले असतील तरी हा केक एकदम उत्तम पर्याय आहे. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. प्रमाण अगदी योग्य आहे. केक कधीच फसणार नाही. आता चला केक कापून पाहूया. तर बघा आतून किती छान जाळीदार टेक्स्चर आलं आहे. तर मंडळी, आजची ही रवा आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली हेल्दी केक रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या, पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच हाईपसुद्धा द्यायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंट मी आवर्जून वाचत असते. परत भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.